दररोज होणाऱ्या लढायांमध्ये भारताचं एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानला मात देत आहे। पाकिस्तान सध्या चीनचं एअर डिफेन्स सिस्टम वापरत आहे, मात्र भारताची एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानवरती कशा पद्धतीने मात देत आहे या संदर्भात आम्ही ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांच्याशी बातचीत केली। आपल्यावरती आधी काही वर्षापूर्वी ड्रोन हा विषयच नव्हता। ड्रोन काय एक साधं चालतं फिरतं छोटं विमान आहे आणि त्या विमानातून ते अनमॅन्ड असतं, त्याच्यात माणूस नसतो आणि ते कुठेही पाठवतात आणि त्याचा बऱ्याच गोष्टींसाठी वापर होतो। पण आता तो युद्धातही वापर कसा होता ते त्यांच्या जो साधे जे छोट्या प्रकारचे जे मिसाईल असतात, बिलकुल छोटे नसतात पण त्यातल्या त्यात मध्यम गतीचे जे मिसाईल असतात ते त्याच्यातून दागतात। कोणावर दागतात ते एअरफील्डवर, कुठल्या एखाद्या बिल्डिंगवर, कुठल्या एका संस्थानावर, एखाद्या मोठ्या गाडीवर वगैरे असं करून ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात छोट्या ड्रोनचा। तर त्याच्यातून ते असे मिसाईल किंवा क्षेपणास्त्र असतात ते दागतात। आता हे आपण आपल्या अंगावर घ्यायचे का नाही? मुळीच नाही घ्यायचे, म्हणून त्याच्यासाठी काहीतरी कवच असायला पाहिजे। आज आपल्या विश्वामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कवच अवेलेबल आहे। S-400 नावाचं हे एक अत्याधुनिक कवच आहे, एक अत्याधुनिक ढाल आहे। त्या ढालचे दोन भाग आहे, एक तर स्वतःचं रक्षण करणं आणि रक्षण करण्याच्या आधी कुठलं मिसाईल आपल्या अंगावर येत असेल तर त्याला भेदून काढणं, हे दोन्ही गुण या सिस्टीममध्ये आहे। याची एक रेंज असते, काही कारणामुळे ते किती अंतरावर नापते, कुठपर्यंत जाते ते मी काही कारणामुळे सांगू शकत नाही माझ्यावर, पण एक बरंचसं अंतर ते नापून घेतं। आणि कसं नापतं? कारण आजकाल सगळं कम्प्युटराइज झालं आहे जगामध्ये, तर प्रत्येक गोष्ट जी असते त्याचा जो रेफरन्स असतो की त्याचा जो बिंदू असतो, त्याचा जो त्याची जी आकडेवारी असते ते आपले कम्प्युटर्स त्याच्यात ओढून घेतात। ती क्षमता त्याच्यामध्ये हायली डेव्हलप्ड कम्प्युटराइज डिजिटल सिस्टीम इज अवेलेबल त्याच्यामध्ये, तर ते नापतं। आणि त्याप्रमाणे जसं साध्या भाषेत बोलायचं म्हणजे मी जर बटन दाबेल तर तो जो इन्फॉर्मेशन माझ्याजवळ आली आहे, ती जी काही इन्फॉर्मेशन आली आहे त्याचा गुणा भागाकार करून ते बटन दाबल्यानंतर त्याच्यातून ते अचूक आपलं जे क्षेपणास्त्र आहे ते जातं आणि येणारं क्षेपणास्त्र आहे जे शत्रू राष्ट्राकडून येत आहे तर त्याला हवेतल्या हवेत मारा करून त्याला नेस्तनाबूत किंवा नष्ट करण्याचा किंवा हाणून पाडण्याचा प्रकार असतो। तर ही जी सिस्टीम आहे ही बऱ्याच वाटाघाटीनंतर भारताने रशियाकडून ती आपल्याकडे घेतलेली आहे। पाकिस्तानाजवळ जे सिस्टीम आहे ती सिस्टीम चीनकडूनच ते घेत असतात। त्यांच्या जो विमानं देखील त्यांच्या जो एक अमेरिकन विमान होतं F-16 आणि त्याच्यानंतर FJ-17 ते देखील त्यांनी चीनकडून घेतलं। चीनी माल कोई काम का नहीं होता है, असं आहे। कुठले साधे फटाके घ्या, छोट्या छोट्या गोष्टींचं मी उदाहरण देतो। इव्हन सिरीज आपण वापरतो लाईट, 2-4 दिवसात ती कोलॅप्स होऊन जाते। त्याचप्रमाणे चीनच्या ज्या वस्तू आहे मला तर वाटतं त्या जास्तीत जास्त तकलादूच आहेत आणि त्याचा वापर देखील जास्ती काळ राहत नाही, खराब होऊन जातं। आणि हमास वगैरेंनी काय ते पाहतात कुठून काय मिळतं, त्यांना जे मिळून जाईल या लोकांना ते काही गोळा करतात आणि कसाही वापर करतात बिना प्रशिक्षणाचा, बिना ट्रेनिंगचा, आणि त्याच्यामध्ये ते नेहमी कमी पडतात। आणि त्याचप्रमाणे या चीनी वस्तूंचंही असंच झालं असणार। आणि तसंही पाहिलं तर चीनी वस्तूंमध्ये दम जास्ती नसतो, हे लक्षात ठेवा।